मला अतिशय आनंद आहे की जवळपास या वर्षात NHAIच्या मार्फत पुणे शहर जिल्ह्याकरता साधारणतः 50,000 कोटी रुपयाची कामं ही नक्की सुरुवात होतील आणि पुण्याचं ट्रॅफिक जे खऱ्या अर्थाने डिकंजेशन आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये नक्की या प्रोजेक्टचा उपयोग होईल। मी या निमित्ताने यातून प्रदूषण पण कमी होईल आणि पुण्याकरता खरं म्हणजे हे प्रोजेक्ट खूप वरदान आहे। पण कधी कधी देवेंद्रजींना मला काही अधिकार नाही म्हणायचा, पण काही शहरात आता माणसं कमी आले पाहिजे याचाही विचार केला पाहिजे, कारण असेच पुलं आपण बांधत राहू आणि वस्त्या डेव्हलप होत राहिल्या तर एक दिवस रस्त्याने चालणं मुश्किल होईल। त्यामुळे आता नवी मुंबई झालं तसं नवीन पुरंदरच्या बाजूला वगैरे काही तुम्ही जरूर करा आणि पुरंदरचाही पण तुम्ही आत्ताच जो पालखी मार्ग आहे त्याचं मी पूर्ण निरीक्षण केलं। पहिल्यांदाच मी आपल्या पुरंदरच्या एअरपोर्टची पण माहिती मला मिळाली, त्या स्पॉटवरून मी पुढे गेलो होतो। पालखी मार्ग जवळपास 12,500 कोटीचा आहे आणि त्यातलं बरंचसं काम आता पूर्ण झालेलं आहे। एक पॅकेज थोडंसं आपलं इंदापूर ते बारामती याच्यामध्ये थोड्या अडचणी होत्या, त्या सुटल्या आहेत आणि यामध्ये खूप चांगलं काम आहे। म्हणजे आम्ही 125 तलाव बांधलेले आहेत वॉटर स्टोरेज करता आणि ते मटेरियल रोडमध्ये वापरलं। त्यातलं एक तलाव अजितदादांनी हा जो बारामतीचा बायपास आहे त्याच्यावर खूप सुंदर तलाव त्यांनी बांधण्याकरता मदत केली आणि वॉटर कन्झर्वेशनचं मोठं काम पालखी मार्गामुळे पण झालं। पालखी मार्गामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ज्या वृक्षांचा उल्लेख होता त्या वृक्षाची लागवड देखील करण्याचा प्रयत्न आमच्या विभागाने केला आहे। एक विनंती माझी मुख्यमंत्र्यांना आहे की जे थांबे आहेत, ज्या ठिकाणी पालखी थांबतात त्या जागा ॲक्वायर्ड करून रोड साईड ॲम्युनिटीज म्हणून त्या डेव्हलप करण्याच्या वेळी विषय आला होता, तेव्हा पालखी मार्ग बांधत असताना महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी ही जबाबदारी घेईल असं सरकारने आम्हाला सांगितलं। त्यामुळे त्या ठिकाणी त्याही कामाची सुरुवात लवकरच मुख्यमंत्र्यांकडून झाली तर पालखी मार्ग देखील एक ऐतिहासिक आहे आणि मला अतिशय आनंद आहे की आता आम्ही सगळ्यात पुण्याला मुक्त करणार असा उत्तम कामगिरी असेल तर आता उत्तरेतला ट्रॅफिक पुण्या मुंबईत येणारच नाही, कारण आमचा दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे परवाच मी अहमदाबादपर्यंत हायवेने आलो आणि आता त्या हायवेनंतर सुरतनंतर तो हायवे डायरेक्ट नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूरवरून कर्नूलवरून त्रिवेंद्रम, कोचीन, हैदराबाद, कन्याकुमारी, चेन्नई पूर्ण दक्षिणेत जायचा रस्ता होणार आहे आणि त्यामुळे दिल्ली ते चेन्नई डिस्टन्स 320 किलोमीटर कमी होणार आहे। त्यामुळे बंगलोरकडे आणि चेन्नईकडे आणि हैदराबादकडे जाणारा हा उत्तरेतला ट्रॅफिक सुरतवरून मुंबई आणि मुंबईवरून पुणे आणि पुण्यावरून कोल्हापूर, सोलापूरवरून जो दक्षिणेत जात होता हा जवळपास 40-45% ट्रॅफिक कमी होईल आणि त्यामुळे पुण्याचं आणि मुंबईचं मोठं कंजेशन कमी होईल असा मला विश्वास आहे। येणाऱ्या काळामध्ये ही सगळी प्रकल्प पूर्ण करण्यामध्ये महाराष्ट्र सरकारने खूप सहकार्य केलं, मदत केली आणि म्हणूनच हे प्रकल्प पूर्णत्वाला निश्चितपणे जातील आणि त्याची सुरुवात होते आहे। त्याबद्दल महाराष्ट्र सरकारला मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो।